हॅलो नव्वी, मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आपण वास्तव संख्या हे प्रकरण चालू केलेलं आहे. वास्तव संख्यामधील प्रश्न दुसरा पाहायचा आहे बाळांनो. प्रश्न दुसरा काय आहे? कारण आपण दशांश रूप पाहिलेली आहेत. दशांश रूपामध्ये भागाकार सुद्धा आपण केलेला आहे. आता खालील परिमेय संख्या दिलेल्या आहेत त्या p छेद q या रूपात लिहायच्या आहेत आणि त्या अतिशय सोप्या आहेत समजून घेतल्यानंतर. चला तर मग p छेद q रूपात कशा लिहिल्या जातात हे आपण पाहूया. खालील परिमेय संख्या p छेद q रूपात लिहा असा प्रश्न आहे. खालील संख्या p छेद q खालील परिमेय हा शब्द फार महत्वाचा आहे. परिमेय संख्या p छेद q रूपात लिहा. खालील परिमेय संख्या p छेद q रूपात लिहा. आता बघा p छेद q रूप कसं लिहिलं जातं महत्वाचं आहे. तुम्हाला दशांश स्थळ कळतात का? आता हे पहिल्यांदा समजावून सांगते आणि मग गणित सोडवायला. समजा 0.5 घेतलं तर याचा अर्थ काय होतो बाळांनो? याचा अर्थ काय होतो? तर 5/10 बरोबर ना. 0.555 याचा अर्थ 55/100. 0.555 याचा अर्थ 555/1000. कळतो ना? याचा अर्थ कळाला तर परिमेय संख्या मांडणं अतिशय सोपं जाईल. बघा पहिली संख्या काय दिलेली आहे बघा. पहिली संख्या दिलेली आहे 0.6 म्हणजे 6 6 6 6 असे येत राहतात. तर मग काय करायचं बघा. 0 पॉइंट नंतर एक संख्या आहे याचा अर्थ त्याला छेद 10 आहे. हे तर कळतं ना. मग काय करायचं, ही जी दिलेली व्हॅल्यू आहे ती दिलेली किंमत आहे ती x रूपात लिहायची. उत्तर सोडवताना आहे असं लिहून घ्यायचं. पुन्हा x बरोबर 0.6 लिहिलं. 6/10 आहे ना म्हणून ह्याला काय म्हणायचं, दोन्ही बाजूला 10 ने गुणू. काय म्हणायचं, समीकरणाच्या दोन्ही बाजूस 10 ने, ह्याला समीकरण 1 द्यायचं. 10 ने गुणू. 10 ने गुणल्यानंतर काय येणार इथं 10x येईल का? मग ह्याला 10 ने गुणल्यानंतर काय येणार बघा 6.6 येतं ना. पुन्हा तुम्हाला एक आयडिया सांगते. प्रत्येक वेळा एवढं गुणून 2 मार्काचं गणित आहे, प्रत्येक वेळा गुणून घ्यायचं काही गरज नाही. पॉइंटच्या पुढची संख्या किती आहे 6. आधी दाखवते, एक संख्या दाखवणं गरजेचं आहे. 0.6 गुणिले 10 60 बरोबर का. एक संख्या झाल्यावर पॉइंट म्हणजे किती राहिलं 6 म्हणजे पॉइंटच्या अगोदर किती आलं 6. 6.6 म्हणजे याचा अर्थ पॉइंट नंतर जेवढ्या संख्या आहेत त्या अलीकडे लिहायच्याच. हे काय झालं समीकरण नंबर 2. आता काय करायचं, समीकरण 2 मधून एक काय करायचं वजाबाकी करायची. समीकरण 2 मधून 1 वजा करू. समीकरण 2 मधून 1 वजा करू. मग काय येणार 10x इथं वजा x, कारण इकडची बाजू आधी करूया. 10x वजा x बरोबर 6.6 वजा 0.6. कळते ना. 10 मधनं x, 10 वजा x 6.6 वजा 0.6. 10 मधून 1 गेला किती राहिला 9x बरोबर 6.6 वजा 0.6 वजा करायचे. 6
इथं 0 राहिला, पॉइंट इथं किती राहिला 6, म्हणजे 6 राहिले इथं. म्हणून आपल्याला इथं काय करायची आहे, x ची व्हॅल्यू काढायची, x ची किंमत काढायची. म्हणून x बरोबर काय होणार, 6/9. भाग जातोय ना, 3 1 3, 3 2 6, 3 3 9. x बरोबर किती आला, 2/3. उत्तर लिहिताना कसं लिहायचं, 0.6 बरोबर किती आला, 2/3. 1 मार्काला विचारू दे, 2 मार्काला विचारू दे, आहे ना सोपं का अवघड आहे. चला तर मग यामधील दुसरं गणित. त्याच्यातलं दुसरं गणित आहे 0.37. 0.37. बघा आता हे कसं सोडवायचं. 0.37 काय करायचं, उत्तर लिहिताना x बरोबर 0.37. तुम्हाला माहिती आहे 37 पॉइंट नंतर 2 संख्या आहेत, याचा अर्थ 37/100 आहे. समीकरणाच्या दोन्ही बाजूस कितीनं गुणून घ्यावं लागणार, 100 ने. समीकरणाच्या दोबा, इथं समीकरण काय द्यायचं, 1. समीकरणाच्या दोबा असं म्हटलं तर चालते. कितीने गुणू, 100 ने गुणू. 100 ने गुणल्यानंतर इथं किती येणार, 100x. हे तुम्हाला अगोदर मी आयडिया सांगितल्या. पॉइंट नंतरचे काय असतील ते पुढे आणायचे, म्हणजे किती येणार, 37.37च येणार. कारण गुणल्यानंतर इथं 37 येणार 100 न, आणि पॉइंट नंतरची संख्या 37. समीकरण नंबर 2. आता 1 मधून 2 वजा करू. समीकरण 2 मधून 1 वजा करू. मग कसं येणार, 100x वजा x बरोबर इथं किती येणार, 37.37 वजा 0.37. 100 मधून 1 गेला किती बाळांनो, 99x. हे बघा 37.37 वजा 0.37 हे गेलं, किती राहिले, 37. इथं राहिले 37. म्हणून x बरोबर किती येणार, 37/9. भाग जातोय का संख्येला, या जात नाही. म्हणून कसं येणार, याचं पीछेद क्यू रूप कसं येणार, 0.37 बरोबर काय येणार, 37/99. तेव्हा आपल्याला किती मार्क्स मिळाले, 2 मार्काला विचारलं असेल 2 मार्क्स, 1 मार्काला विचारलं असेल 1 मार्क्स मिळाला. चला तर मग पुढचं सोडवूया आपण. इतकं सोपं आहे, त्याच्यामध्ये अवघड काहीच नाही. तिसरं गणित. तिसरं गणित काय दिलेलं आहे बघा. तिसरं गणित दिलेलं आहे 3.17. 3.17 पॉइंट नंतरचं फक्त बघायचं, पॉइंटच्या नंतर किती संख्या आहेत. x बरोबर काय लिहून घेणार, 3.17 बरोबर का, समीकरण नंबर 1 झालं. पॉइंट नंतर 2 संख्या आहेत, याचा अर्थ कितीनं गुणला असेल, 100 न. मग समीकरणाच्या दोन्ही बाजूस दोबा कितीने गुणू, 100 ने गुणू. 100 ने गुणल्यानंतर इथे किती येणार, 100x. शिकवलंय ना 100 न. पॉइंट नंतर एक संख्या आली 10, 2 संख्या आल्या 100, 3 संख्या आल्या 1000, याप्रमाणे. आता इथं काय येणार, हे 17 आहेत ना, इथं येणार ह्याच्या जोडीला, म्हणजे किती येणार, 317 येणार ना. 100 न गुणल्यानंतर हे 317, हे 17 पॉइंटच्या पुढची संख्या अलीकडे येते, म्हणजे इथं 317, आणि पॉइंटच्या पुढं 17 आहे असेच मांडायचं. समीकरण नंबर काय झालं, 2. आता समीकरण 2 मधून 1 वजा करू. समीकरण 2 मधून 1 वजा करू. कसं येणार,
100x वजा x बरोबर किती येणार 317.17 वजा 3.17. आपल्याला माहिती आहे 17ला हे 17 जाणार, करून बघूया. 3.17.17 इथं 3.17. 17ला 17 जाणार 0. 7 मधून 3 गेले किती उरलं 4. इथे किती आलं 31. म्हणजेच 100 मधून 1 गेलं किती राहिलं बाळांनो 99x बरोबर 314. म्हणून x बरोबर किती आलं 314/99. म्हणजेच आपल्याला p छेद q रूप किती मिळालं इथं बाळांनो 314/99. मग लिहायचं उत्तर कसं 3.17 बरोबर 314/99. मिळाले की नाही 2 मार्क्स अगदी व्यवस्थित. आता काय करायचं पुढचं किती घेण्यात दिलंय चौथं 15.89. सेम याच पद्धतीनं सोडवायचं आहे, फक्त तिथं वजाबाकी फक्त वेगळी असणार आहे. चौथं 15.89 दिलेला आहे. x बरोबर काय लिहायचं 15.89 बरोबर का. समीकरण काय झालं हे फर्स्ट थोडंसं पेन चेंज करूया बाळांनो. आता पॉइंट नंतर किती संख्या आहेत 2. कितीने गुणूया 2. समीकरणाच्या दोबा कितीने गुणू 100ने गुणू. 100ने गुणू म्हटल्यानंतर इथं 100x बरोबर हे पॉइंट नंतरच्या ज्या संख्या अलीकडे येणार 15ला जोडून 1589.89 असं राहणार. समीकरण नंबर काय आलं 2. काय करू समीकरण 2 मधून 1 वजा करू. समीकरण 2 मधून 1 वजा करू. समीकरण 2 100x वजा x बरोबर 1589.89 वजा 15.89. आता काय करू यांची वजाबाकी करू. 1589.89 वजा 89 पॉइंट इथे किती आहेत 15. इथं गेले 0. 9तनं 5 गेले 4. 8तनं 1 गेला 7. हे 15 तसेच किती आलं 1574. म्हणजे इथं 100 मधून 1 गेला किती आला 99x बरोबर 1574. म्हणून x बरोबर 1574 छेद किती आले 99. जिथं भाग जातोय तिथं घालवायचा, परंतु इथं भाग जात नाही म्हणून भाग घालवता येत नाही बाळांनो. म्हणून आता कसं येणार कसं लिहिलं जाणार p छेद q रूप हे आलं याचं 15.89 बरोबर 89 बरोबर 15.89 बरोबर किती येणार 1574/99. आहे की नाही सोपं. चला तर मग आता पुढचं एकच राहिलेलं आहे, बहुतेक एकच राहिलेलं आहे 5वं गणित लिहून घेऊया. अतिशय सोपं आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही, फक्त तुम्हाला आयडिया कळायला पाहिजेत. कारण 2 मार्काचं गणित आहे, तेवढ्या आपल्याकडे हिंट पाहिजेला आहेत, त्या पद्धतीनं आपल्याला पटकन सोडवता आलं पाहिजे. कारण 2 मार्काच्या गणिताला जास्त वेळ देऊन चालणार नाही बाळांनो आपल्याला. 5वं 2.514. आता हे 514 येत राहणार आहे. आता इथं पॉइंट नंतर 3 संख्या म्हणजे कितीनं गुणावं लागणार आहे आपल्याला 1000नं. x बरोबर काय लिहून घ्यायचं 2.514. समीकरण 1 समीकरणाच्या दोबा म्हणजे दोन्ही बाजूला
कितीने गुणायचं? पॉइंट नंतर 3 संख्या 1000 ने गुणू. मग कसे येणार? 1000x बरोबर हे पॉइंट नंतरच्या संख्या 2 ला जवळ येणार. 2514.514 आहे असंच राहणार. समीकरण नंबर 2. आता काय करायची? 1 व 2 यांची वजाबाकी. समीकरण 2 व 2 मधून 1 वजा करू. 2 मधून 1 वजा करू. 1000x वजा x बरोबर काय येणार? 2514.514 वजा 2.514. मग इथं लिहून घेऊ. 2514.514 वजा काय? 514 आणि इथं 2. इथं 0 आला सगळा. पॉइंट 4 मधून 2 गेले 2 1. 2000 किती आले? 512. आणि इथं किती येणार? 1000 मधून 1 गेल्यावर 999. x बरोबर 2512. म्हणून x बरोबर किंमत काय येईल आपली? x बरोबर 2512 छेद काय येईल? 999. म्हणून उत्तर कसं लिहायचं? 2.514 बरोबर 2512.999. फक्त इथं आकडेमोडच करायची आहे ना, बाकी काय करायचं आहे का? आहे ना सोपं बाळांनो. अभ्यास करा, डेली अभ्यास करा. मी डेली व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करत असते. थँक्यू बाळांनो. लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.